मी तुमच्या कार्तिका तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला जायचं आहे कॉलेजमध्ये, म्हणजे आज आपला तिसरा पेपर। तर आज आहे हिंदीचा। तर मस्तपैकी रात्री अभ्यास करून घेतला, थोडा रात्री केला, थोडा सकाळी उठून केला। मी ब्लॉग नाही बनवला, वापस तुम्ही बोलचाल असं तसं दाखवतो, तुम्ही अभ्यास करायला कसे वापस तसं बोलचाल, म्हणून मी अभ्यासाचं दाखवलं नाही। शूट ते केले पण मी ब्लॉगमध्ये नाही दाखवणार, वापस तुम्ही बोलचाल अभ्यास करताना पण दाखवतो असं तसं। मग तुम्हाला वाटलं हो व्हिडिओ काढूच तर करतो, अभ्यासाच्या नंतर करत नाही असं सीन आहे, म्हणून मी अभ्यासाचं दाखवणार नाही या ब्लॉगमध्ये। तर आंघोळ करून मस्त रेडी आहे, तर बघू किचनमध्ये मी आहे मामाच्या घरी। आणि रविवारी तुम्हाला देणार आहे मी या घरचं होम टूर, तुम्हाला सगळं एक टू झेड दाखवतो, काय काय कसं कसं घर आहे, म्हणजे किती रूम आहेत किती नाही। आणि तुम्हाला होम टूर नाही दिलं ना, तर ह्या घरचा पण देतो त्या घरचा पण देतो, दोन्ही पण एक एक दिवशी देतो आरामात। आपले एवढं पेपर होऊन जाऊ द्या, आपल्याला आज तिसरा पेपर आहे, तर तिसरा आणि 3 पेपर आणि 4 पेपर बाकी आहेत। आजचा सोडून 4 पेपर झाल्याच्यानंतर मग आपल्याला सुट्ट्या आहे, तर मग त्या सुट्ट्यांमध्ये दाखवतो। आयंदा नाही तर रविवारी दाखवतो, आता रविवारी येतोयच तर रविवारी पण दाखवतो ना। मी आता मोबाईल ना बाहेर नेतो, बाहेरचा आवाज बघा काय येतोय काय नाही, तर बाहेर तो भजनाचा आवाज या व्हॉईसमध्ये येत नसेल माझ्यामुळे, तर मला ऐकायला येते बघा। बाहेर आमच्या गल्लीमध्ये आवाज लय ना, म्हणून आवाज येणे। बघू चहा आहे का, आपल्याला चहाची गरज लागलेली। मला ना चहा जास्त लागतो, चहा जास्त लागतो कधी मला तेव्हा बघू तेव्हा चहाची तलब लागली ना, मी चहाच करतो। बघूया आलोय किचनमध्ये, तर आहे चहाचा टोप, तर आहे आपली ब्लॅक टी। वाटत असेल आमच्या दोन्ही घरामध्ये ब्लॅक टीच का पितात, म्हणजे काळाच चहा का पितात। तर तुमचं हे म्हणजे याचं वर्जन सांगतो की आम्ही पहिली बात अद्रक टाकून काळा चहा बनवला ना, एक नंबर लागतो पहिली बात। दुसरी बात आजी दुधाचाच बनवते रोज, पण आज सोबत काळा बनवून गेले, कारण की आज कोण नव्हते घरामध्ये म्हणून स्वतः पुरतात बनवून गेले, थोडासा राहिले तर आता तेव्हा आपण पिऊन टाकू, कारण की मला लागले तलब म्हणून। भाई एका हाताने कधीच गॅस चालू नाही करायचा, पण मी व्हिडिओमधून करते, तर होऊ द्यायला गरम आणि घेऊ मग आपण गाळून कपामध्ये। सोन्याचा कप, चांदीचा बोलला तरी चालते, एक बार ह्याला धुवून घेऊ। आपल्या सोन्याच्या कपात काळा चहा आलेला आहे, तर ह्याला मस्तपैकी पिऊया आणि चहा पिल्यावर मग भेटूया वापस। मी तुम्हाला एक सांगतो, तर आमची 2024मध्ये 24मध्ये म्हणजे कितवा महिना उन्हाळ्याच्या सुट्ट्या वाटतं, तर त्या सुट्ट्यांमध्ये आम्हा सगळ्यांना सुट्टी होती। तर आणि आता परवाचा ब्लॉग तुम्ही बघितला, त्या ब्लॉगमध्ये म्हणजे त्या बच्च्याचे पप्पा म्हणजे माझे मामा मामी, परत वापस एक मामा मामी, परत त्यांचे पोरं, परत आमचे घर, माझी आजी माझी मम्मी माझा भाऊ, तर एवढे जण आम्ही तिन्ही रिक्षा घेऊन कुठे गेलो सांगू, त्र्यंबकेश्वरला। तेव्हा मला ब्लॉग म्हणजे काय माहिती नव्हतं, पण तेव्हा माहीत असतं तर मग मी तेव्हा लय भारी बनवला असता ब्लॉग, पण मला ब्लॉग म्हणजे माहीत नव्हतं, पण आत्ता कळायला लागलं म्हणून मी बनवायला लागलो म्हणून। नाही तर त्र्यंबकेश्वरला आम्ही गेलो ना, ते ट्रिप एकदम भारी होती, एकदम यादगार होती। तर ट्रिपचं अनेक पण नाव काढलं ना, अनेक पण याद येतं त्या ट्रिपचे। पण एका ट्रिपचे म्हणजे विचार करतोय की जायचं कुठेतरी जरा लांब, म्हणजे रिक्षा घेऊन मस्त सगळी फॅमिली एक विषय मी ब्लॉग बनवणार, बाकीची सगळी मज्जा राहावंच। त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जमलं तर जाऊया, नक्कीच जाऊया। तुम्हाला रविवारी म्हणजे संडेला हे बघा आपल्या कॅलेंडर आहे, आज तारीख ही आहे ना, मी आज आपला तिसरा पेपर आहे आणि 3 पेपरच्या नंतर रविवार येतो आपला 13 तारखेला। तर 13 तारखेला तुम्हाला प्रॉपर ह्या घराचा होम टूर देतो, प्रॉपर होम टूर, म्हणजे तुम्हाला पण समजेल आमचं घर कसं आहे काय आहे कसं नाही है ना। मित्रांनो तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल 8 वाजता, त्या ब्लॉगमध्ये मी ना कॉलेजचे कपडे घालून बोललेलो की रिक्षामध्ये बसून भेटल्यावर भेटू।
तर ह्याचे कारण मी तुम्हाला अर्धा दाखवतो का, कारण की माझा कॉलेजमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे दुसरी बार, आणि माझी मम्मी काल सोडायला आली नव्हती रिक्षा घेऊन, मी वेगळ्या रिक्षाने गेलो. तर त्याच्यामध्ये पहिली बातमी पेपर चालू आहे, मग मोबाईल ठेवणार कुठं, समजा बॅगेत, पण आपल्या तर काय भरोसा, आपण वर्गामध्ये असल्यावरती बॅगेतून काय काढून बिडून घेतलं तर मोबाईल न्यायचं बंद केले. तर आज माझी मम्मी येणार आहे आज सोडायला, तर आज तुम्हाला पण व्ह्यू देतो बाहेरचा, मी पण एन्जॉय करतो, तुम्ही हा ब्लॉगला एन्जॉय करा. मला वाटतं तसं नाटक करते ते नाही खरं, कॅमेरामध्ये एवढं दिसणार नाही, पण समोर ते डोळ्याने दिसतं, ते कॅमेरा तर दिसणं शकणार. चहा पिऊन झालेलं आहे, तर मग आता काय करू, मम्मीचा फोन येईल तेव्हा मग भेटूया, पेन बिन करतो मस्तपैकी, पेन बिन करून झाल्यावर मग भेटूया. आज आपला तिसरा पेपर आहे, म्हणजेच हिंदीचा. आपल्या गाडीमध्ये, तर आता जाऊ सर कॉलेजला, चले. मस्तपैकी येऊन बसलं घरी, आणि झाले आपले 4 वाजले संध्याकाळचे. तर मग आता तर घरी आला, मला लागले भूक, तर गॅस कशी येऊन बघितलं तर काय दिसतं बघा, आपला आवडीचा वडापाव आणि समोसा भाव. तर याला मस्तपैकी ना सकाळचा चट करूया आणि मग भेटूया. संध्याकाळ झालेली आहे, मस्त बसलेलं आहे संध्याकाळचं, शांत शांत पंखे खाली बसलो ना, मस्त झोप यायली आहे बघा, डोळे लागते नुसते, नाटक असेल पण टॉर्च पण चमकते आहे, लाईट पण चमकत आहे, आणि पंख्याची हवा खाली मस्त झोप येते. आजी पाण्याचा नंबर आहे ना आजी? मग तेच विचारायला हो. तर आजीच्या इथलं आज पाणी भरायचं आहे, आमच्या इथलं काल भरलेलं, ते पाण्याचा ब्लॉग बिग बनवत नाही आपण, तरी पण बघू बनवला बाहुबलीवाणी. तर भेटूया पाणी भरताना. मग तिथला ना तुम्ही किती फास्ट पंखा, तर झोप येईल आहे. तर उद्या आपला 14 पेपर आहे, तर उद्या आहे राज्यशास्त्राचा, तर आपलं पाठांतर सकाळीच असतं, पाठांतर करताना तुम्ही ब्लॉग बनवतो, तर मग तुम्ही बोलचाल, मग हा खरंच करतो मग पाठांतर. आपली देवी बसले, हे बघा दिसली का, हे बघा. बंद करे.